हाके, वाघमारे, सदावर्ते ह्या लोकांना पुढे पाठवून मराठवाडा पेटवायचा कसा ह्याचे प्रयोग करून बघितले, पण मराठवाड्यात जातीय दंगली होताना दिसत नाहीत. म्हणून आता स्वतः छगनराव भुजबळ या लढ्यामध्ये उतरायला लागलेले आहेत. स्वतः मुंडे फॅमिली आता ह्याच्यामध्ये उतरणार आहेत अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. आणि एवढ्या मोक्याच्या वेळी अशा अत्यंत महत्वाच्या अटीतटीच्या लढाईत मला स्वतःला डावललं म्हणून लक्ष्मण हाके नाराज आहेत. मी पेटवायचा प्रयत्न केला, दिवस रात्र फिरतोय, मराठा विरुद्ध धनगर करायचा प्रयत्न केला, होत नाही. मराठा विरुद्ध वंजारी करायचा प्रयत्न केला, त्याच्यात यश मिळेना. मराठा विरुद्ध इतर छोट्या मोठ्या जाती करायचा प्रयत्न केला, त्यात यश यायला तयार नाही. मी दिवस रात्र दुसऱ्याने दिलेल्या गाडीमध्ये, दुसऱ्याने घातलेल्या डिझेलमध्ये फिरतोय. भुजबळ साहेबांनी जी काही मदत केलेली असेल ती घेऊन फिरलो, पण एवढं मेहनत करून ह्या येणाऱ्या 28 तारखेच्या सभेत मलाच डावललं गेलं. ह्याविषयी याच्यावरनं सदा आपल्या हाके साहेब अत्यंत नाराज झाले. आणि नाराज होऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यात ते सांगायला लागलेले आहेत की माझा अभिमन्यू केला चाललाय, मला आता डावललं चाललंय. ह्या आत्ताच्या ओबीसी नेत्यांनी राजकारण करू नका, गावगाड्यातल्या ओबीसींच्या बाबतीत असं हे करू नका. संविधानाच्या लढतोय, शत्रू फार प्रबळ असताना मी लढलो. अरे तुला कोण सांगितलं होतं? तुझ्या धनगर समाज बांधवांचा लढा उभा करणं झाला नाही. तू तुझ्या धनगर समाज बांधवासाठी पुन्हा एकदा बिरोबाची शपथ घे, जसं पडळकरने घेतला आणि विसरून गेलं. तू आता बिरोबाची शपथ घेऊन धनगर समाज बांधवाला एसटी मध्ये आरक्षण कसं देता येईल याविषयी हाकेने प्रयत्न करावा. दुसऱ्याच्या बापासाठी स्वतःच्या मिशा काढून फिरण्यात काय मजा आहे? तुला ते असंच डावललंच जाणार होतं लक्ष्मण. तुझा फक्त काही दिवस आधी कार्यक्रम व्हायचा, तर तो आता होणार आहे. आणि ह्याच्यात तू बळबळ घुसू नको. तुझा तिथं अपेक्षित नाहीस, एक लक्षात ठेव. आणि तू काय म्हणतो की मी धनगर समाजाचा पोरगा ओबीसींचा नेता व्हायला बघून माळ्याला अजिबात आवडत नाही. भुजबळ साहेबांवर तू आरोप केलायस, तू एक लक्षात ठेव, ते विसरत नाहीत भुजबळ. त्यांनी तू म्हणतो आणि तू परत काय बोललायस की भुजबळांचे पोरं कर्तृत्वात निघाले नाहीत, नाकर्ते निघाले. म्हणून भुजबळांनी तुझा कार्यक्रम लावलाय बेटा. उगा नव माय, भुजबळ म्हणतात भुजबळ. हे भुजबळ त्याच्या समाजाचे झाले नाहीत, कुठल्या नेत्याचे झाले नाहीत, कुठल्या पक्षाचे झाले नाहीत, तुझ्या कसं होतील? म्हणून माझं एक म्हणणं आहे की लक्ष्मण हाकेंनी धनगर समाज बांधवाच्या लढ्यात उतरा. तुम्ही मराठवाडा पेटवायच्या गोष्टी ह्या बंद करा. मराठवाड्यामध्ये अस्थिरता तयार करू नका. त्या वाघमाऱ्याची गाडी त्याच्याच नातेवाईकांना जाळली आणि त्याची तुम्ही आता बाजू घेऊ नका. खरी वास्तव परिस्थिती काही काळात येणारच आहे. मराठ्यांवर आरोप तुम्ही करू नका. भुजबळांनी ते एक जुनं राऊताचं एक हॉटेल स्वतः जाळायला लावलेलं आणि आरोप मात्र मराठा जातीवर केलेला ते आता सिद्ध झाले. एफआयआर झाले, त्या राऊताच्या नातेवाईकावर झाले आणि त्यांना त्याचं इन्शुरन्स घ्यायचा होता म्हणून हॉटेल जवळून घेतलेलं होतं. आणि आरोप काय केला भुजबळांनी? मराठा जातीच्या पोरांनी पेटवलं. बघा, हे मराठवाडा पेटू शकत नाही. आमचे मराठे कळते आम्हाला कोणाला काय करायचं आहे. त्यामुळं मराठवाड्याला शांत राहू द्या. आमच्या मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण करू नका. मराठवाडा पेटवू नका, एवढी एकच विनंती. धन्यवाद.